पुढचा आरोप आहे की तुम्ही खूप चिडता. म्हणजे तुम्ही कोणाला हाक मारलीत आणि त्याने जर मागे वळून पाहिलं नाही तर तुम्ही खूप चिडता. असं का? हे खरं आहे का? पण असं कोणी सांगितलंय? मी का सांगायचं? आहे का खरं ते सांगा. नाही नाही कसं होतं की आपण खूप काहीतरी महत्वाचं बोलत असू की अरे ऐक ना, एकदा इग्नोर केलं ठीक आहे, अरे ऐक ना, पण तो दुसऱ्यांदा पण काहीतरी महत्वाचं बोलत असेल ना. अरे पण बघ तर, सांग तर, माझ्याकडे बघ तर, सांग मला की 2 मिनिटं थांब, मग मी नाही चिडणार. अहो लय चिडता तो या. वा. आणि चिडलं की इतकं प्रोडक्शनचं नुकसान करतात की नाही. बांगड्या तोडतात. असं झालंय झाले अहो, चुकून झालं असेल. बांगड्या म्हणजे असं आपण माझं ऐकत का नाही रिॲक्ट नाही झालं नक्की मग असं असतं. व्हॉइस ओव्हर चालू होतात ते. मनातल्या मनात. आणि आता ते सगळ्यांना कळायला लागलेले आहेत सेटवरती. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? माझं म्हणणं आहे की माझी अंजू चिडली असेल. कुठे चालले? ए, अंजू पाठकबाई हा हा पाठकबाई चिडली असेल कोर्टात तर आहे. त्या बरोबरच आहे. कस काय बरोबर आहे? काय अरे जिच्या माग एवढी अख्खी दुनिया पागल आहे त्या बाईनं हाक मारल्यानंतर आपण पट्टा दिशी जायचं का तिथंच गाढवासारखं उभं राहायचं? माझं काय म्हणणं आहे, तुम्हाला हाक मारावीशी वाटली, मला हाक मारा. हा? 100 वेळा मारा, मी 100 वेळा मागं येऊन की नाही बघा. मी एकदा फक्त प्रेमान बोला, चुमळू. तुमचं नाव सांगा. चुमळे मामा नाव आहे तुमचं. मामा तुझा असल, तू बोल बाय, चुमळू बोल मला. मी असं चाललोय खूप महत्वाच्या कामाने. चुमळू परत एकदा चुमळू चुमळू चुमळू. हॅलो मुंडकत उलट करून घ्या ना. ओ मामा, ते मान लचकून पडल खाली. अरे वय काय, आपलं धंदे काय चालू आहे तुमचे? हा, असं असते कुठं? मला एवढंच म्हणायचंय की लोकांनी पट्ट दिशी मागं बघायला पाहिजे, त्यांनी हाक मारल्या बरोबर. बोला आता तुमचं नाही काय? करत वेगळंच आहे यांचं. मी कुणाला हाक बी मारत नाही तरी लोक मागं वळून वळून बघतात. असं काय करता? उद्याला किती थकल्या आपल्या म्हणून. पुढचा आरोप घ्या. या पुढचा आरोप या राणादावर. तर तुमच्यावर पुढचा आरोप आहे राणादा. तुम्ही पैलवान गडी म्हणजे रांगडे, पण तरीही तुम्ही तुमच्या चेहऱ्याची खूप काळजी घेता. खूप क्रीम लावता तुम्ही. फक्त चेहऱ्याला नाही, हाताला पण लावतो. हाता पायाला सगळीकडे क्रीम लावता. असं का? काळजी घेतो स्वतःची. उन्हात काम करतो ना मी, जास्त वेळ शूट उन्हात असतं, त्यामुळे जो बदललेला रंग असतो तो मॅच करण्याचा प्रयत्न करतो. तर आहे सर, बरं करता. आता हे बघा उन्हात काम करून काय झालंय. माझ्याकडे काय बघतो, तुला बोलतो तो, मला थोडी बोलेल. अरे पण माझ्यापेक्षा ह्याचं काय झालं ते कोणी बोलतच नाही. मी कधी कधी क्रीम लावतोय, त्याचा फरक तुम्हाला दिसल. हा माझ्यापेक्षा थोडी जास्त लावतोय. हे बघा, स्किट करा, क्रीम बिस्किट नको. चला. माझं एवढंच म्हणणं आहे की हा. राणादा जर का क्रीम लावत असेल तर ते समाज उपयोगी गोष्ट आहे. हा? कस काय? कारण राणादा दिवसभर खूप काम करतो आणि स्वतःच्या अंगाला क्रीम लावतो आणि मग मुंग्या येतात आणि त्या क्रीम खातात आणि मग झोपी जातात. जर त्या मुंग्या झोपल्या नाही तर त्या उद्या उठून आपल्यालाच चावतील. त्यामुळं ही समाज उपयोगी घटना. अरे काय माणूस, तुम्हाला रोल दिला म्हणजे काहीही बोललं पाहिजे का? मुंग्या येतील आणि जातील, काय कामाचं तेवढं बोला ना. इथं कोर्टात आलं का, कशाला आलं इथं? तर हा, चला पुढील पुढचा आरोप घ्या. आरोप आहे अंजलीबाईंवर. हा, अंजलीबाईंवर आरोप आहे. बोला. तुम्ही नंदिताच्या पाठीमागे तिची नक्कल करता. तिची नक्कल का करता? मग तोच रोल घ्यायचा ना तुम्ही. नाही करत? राणादा खरं सांगतील, राणादा करतात की नाही? नाही, मी काहीच नाही बोलणार यावर. माझं म्हणणं आहे
की त्या नंदिनी वहिनीच्या माग काहीतरी असं नकला नक्कल असतात. करतात, हो. हा, पण नंदिनी वहिनी मुळात किती असे काळभेर करतायत, किती कारस्थानं करतायत, तर त्याच्यासमोर तर हे काहीच नाही मी म्हणतो. करेक्ट आहे करेक्ट आहे तेच करा तुम्ही नकला. तर हा आरोप झालेला आहे असं मी म्हणतो. अजून एक आरोप उरलेला आहे. हा आणि एक मला याच्यावरती बोलायचं होतं. एक मिनिट हा थांबा तुम्ही हे, कोण आलं का? या या आत या. आवाज येतोय नुसता आलाय कोण बोललं? कोण आलं हा? कोणतरी आलं ऑलरेडी आलेला इकडं अरे खारुताई आली. दिसत नाही एक मिनिट. अहो पार्किंग मध्ये काय करताय? वर या, वर या, वर. एक मिनिट वकील साहेब मला वाटतं ते वरच आलेले आहेत. बोला बोला साहेब तुमचं नाव अरे. सांगा. नाव सांगा कोर्टाला. चिमणी कोणा उडाली तुम्ही? नाही? तुला नंतर बघतो मी. हे बघा हा मी इथे 2 खणखणीत आरोप घेऊन आलोय. तुम्ही आहे कोणते पहिले सांगा. प्राणी मित्र अरे बापरे. विकास फडफडे. प्राणी मित्र आहे का पक्षी मित्र आहे? प्राणी मित्र आहे मी. अच्छा ओके चला आणि हा. माझ्या 2 मित्रांचे आरोप आहेत हा. राणा दादावर. त्यातल्या एका जणाचा तर फार गंभीर आरोप आहे. तुमच्यामुळे म्हणे त्याच्या घराच्या बाहेर निघणं मुश्किल पडत झाले. अरे बाप कोण आहे पण तो? बडी 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 काय यांचा कुत्रा. अहो त्याने मला सांगितलं मी म्हणे बाहेर पडलो ना तर लोक माझ्यासोबत सेल्फी काढतात. पहिले कसं मी मित्रमैत्रिणींबरोबर पार्टी करायला जायचो. हा आता लाईव्ह आहे शक्य तो व्हिडिओ जीव बघा त्याचा. केवढा माणसाचा. थोडं देतात. नाही, हा dialogue नाही. होईल. हा बडीचं दुःख आहे. हा, come on, buddy. Come on. चुंबळे व्हिडिओ का? हा काही डायलॉग नव्हता. व्हिडिओ शब्द व्हिडिओ काय? व्हिडिओ चुंबळे. नाही त्याच्या पुढे खूप सारं होतं ते घे, आठवत नव्हतं. आता addition नको घे पुढं. बोल बोल हा तो व्हिडिओ करून FB ला टाकणार होता. पण मी बोललो नाही टाकायचा. बापरे. हल्ली FB ला काही व्हायरल होतं. प्रॉब्लेम आपला आहे. आपण जाऊन पर्सनली बोलायचं. पण याला प्रूफ आहे का काय? आहे प्रूफ. दाखवा. व्हिडिओ प्लीज. अरे बापरे. व्हिडिओ आहे व्हिडिओ हा दिसणार आहे. अरे बापरे. आला बडी आला हे बघा आईच्या गावात खरोखर आहे. बडी बस, तेच सांगायचं होतं तू. ते त्या दिवशी काय घडलं ते सांग. आणि ते मैत्रिणी बरोबर झाले ना. अहो बघू मला हे बरोबर नाही. हे वाईट झालं. हे खूप वाईट झालं. खरंच हे चुकलं झालं. चुकलं तुमचं. हे तुम्ही नीट हे नाही नाही केलं. बरं केलं. एवढं नाही करायला पाहिजे होतं.